नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की सायली आणि अर्जुनच्या जोडीला लाखात एक जोडी असा जुक्तीनाईने भरभरून आशीर्वाद दिलेला असतो। तेव्हा मात्र अर्जुन तर खूपच खुश असतो, कारण अर्जुनच्या मनामध्ये सायलीविषयी खूपच प्रेम वाढलेले असते। सायली विचार करत असते की अर्जुन सर आपल्याशी असं का वागत असेल, आपण घरच्यांना खरंच फसवतो आणि जुक्तिनीने जे जे काही सांगितले ते सर्व खरे जर झाले तर काय करायचे, आणि हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे सर्वांसमोर जर आले तर काय करणार। अर्जुन सर तर घरातल्यांसमोर असे वागतात। तेव्हा मात्र जुक्तीनाई ही बसलेली असते आणि कल्पना सायलीला म्हणते की अगं तू तिला जेवण्यासाठी दे। तेव्हा सायलीच्या डोक्यात टेन्शन असते। जुक्तीनाई म्हणते की अगं कसला इतका विचार करतेस, आणि तुझ्या जे काही पदरात आता सुख मिळणार ना, तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, पुरी विचार करू नको। तेव्हा सायली म्हणत असते की आई मी तुम्हाला एक प्रश्न विचारू का, मला माझ्या मधुभाऊंचे खूप टेन्शन आहे आणि माझे मधुभाऊ केव्हा सुटतील। तेव्हा लगेच जुक्तीनाई म्हणत असते की अगं ज्या लोकांनी ह्या निर्दोष माणसाला त्याच्यावर अन्याय केला आणि अन्यायाने त्याला जेलमध्ये सुद्धा जावे लागले, पण ज्यांनी हे केले त्यांना काही देव त्याची शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही आणि त्या भल्या माणसाची लवकरच सुटका होईल। तेव्हा सायलीच्या जीवात जीव आलेला असतो। सायलीला वाटत असते की आता आपण जे काही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले आहे ते जास्त दिवस लपावे नाही लागणार। तेव्हा लगेच सायली खुश होते। सायली खुश झाल्यानंतर जुक्तीनाई म्हणत असते की तुला एक खूप मोठ्या अशा अग्निदिव्याची परीक्षा द्यावी लागणार, आणि तू कायम ती अग्निदिव्याची परीक्षा देतच आली आणि यापुढे तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊन लवकरच तुझ्या पदरामध्ये एक छान असे गोंडस मूल खेळेल। तेव्हा मात्र सायली विचार करत असते की अर्जुन सर आणि माझ्यामध्ये ते कोणतेही नातं नाही, मग आमच्या पदरामध्ये मूल कसे खेळणार। जुक्तीनाई आम्हाला असे का बोलत असेल। जुक्तिनीने तर प्रियाचा खूप असा पूर्ण चेहरा हा पाहण्यासारखा करून टाकलेला असतो, कारण प्रियाला तर भरभरून असा आशीर्वाद दिलेला असतो की जे काही खोटी साक्ष देतात, खोटे वागतात, खऱ्याचे कधीही खरे सिद्ध होते, पण खोट्याचे सिद्ध होण्यासाठी थोडासा वेळ लागतो, पण खोट्याला ही पापाची शिक्षा मिळालेलीच असते। तेव्हा प्रिया म्हणत असते की आता जुक्तीनाईने सुद्धा सांगितले की अर्जुन आणि सायलीच्या जोडीला कोणीही वेगळे करू शकणार नाही, त्यामुळे आता त्या रविराज समोर जर या सायलीचे सत्य आले आणि तीच त्याची मुलगी आहे हे सत्य जर त्याला समजले तर आता आपल्याला घरातून चालते व्हावे लागणार। म्हणून जुक्तीनाईने सुद्धा जो काही अश्विन असतो त्याला आशीर्वाद दिलेला असतो की यावर्षी तुझे लग्न होईल आणि तू विचार करून निर्णय घे लग्नाचा, कारण लग्न करताना इतकी काही करू नको। तेव्हा चैतन्य तर अश्विन तर टेन्शनमध्येच असतो। तेव्हा लगेच प्रिया मनात विचार करत असते की आता रविराजला जर समजले तर या घरातून आपल्याला कायमचे निघून जावे लागणार, म्हणून आपण अर्जुनचा नाच सोडण्याऐवजी अश्विनचे जर लग्न केले तर मग चांगले होईल, आणि अश्विनचे लग्न जर केले तर या घरातून आपल्याला कोणीही हकलू शकणार नाही आणि त्या सायलीचा बदलासुद्धा आपल्याला घेता येईल। म्हणजे असे अनेक प्लॅन तिच्या डोक्यामध्ये येत असतात। म्हणून ती पूर्णाई आजीला म्हणत असते की आई आजी मी तुमची नाचसून नाही झाले, आणि तुमच्या प्रतिमाची तर अशी इच्छा होती की मी या घरची नाचसून व्हावी म्हणून। तेव्हा पूर्णाई आजी अर्जुन आणि सायली आता यांचे नातेसुद्धा एक पवित्र बंधनात अडकले गेले, म्हणजे अर्जुनने चक्क आपल्यासमोर सायलीसोबत लग्न केले, म्हणून आता मी त्यांच्या संसारात नाही ढवळाढवळा करू शकत। म्हणजे प्रियाने आपल्याला वाचवण्यासाठी हा प्लॅन खेळलेला असतो। तेव्हा प्रिया म्हणत असते की मी जर अश्विनचे लग्न केले आणि या घरची नाचसून झाले तर मग तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का। तेव्हा मात्र पूर्णाई आजीला तर आनंद होतो। पूर्णाई आजी म्हणते की अगं एकदम माझ्या मनातील बोलली, कारण अर्जुनशी लग्न नाही झाले म्हणून काय झाले, अश्विन तर आहे ना आपला लग्नाचा, मग तू अश्विनची नक्की लग्न कर आणि या घरची नाचसून हो, म्हणजे प्रतिमाची सुद्धा इच्छा पूर्ण होईल आणि तिच्या जीवाला शांतता लाभेल। आपली प्रतिमा जेथे कोडे असेल ना तेथे तुला खरंच बघत असेल, आणि तू जर अश्विनचे लग्न केले तर खरंच या घरामध्ये सौख्य लाभेल आणि या घराची लक्ष्मी म्हणून तू घरी येईल। अर्जुन म्हणत असतो की अगं पूर्णाई तुझी नाचसून ऑलरेडी आहे नाही ते, आणि तीच लक्ष्मीच्या पावलांनी ते घरात आली, मग दुसऱ्या नाचसून केव्हा येईल काय येईल याचा कसला विचार करतेस ग। जी घरामध्ये नाचसून आहे तिचा आनंदाने स्वीकार कर। तेव्हा
जुक्तीनसुद्धा पूर्णाईला तोच धडा शिकवते आणि जी माणसं तुझ्या जवळ आहेत त्यांना तू विसरून जाण्याचा प्रयत्न करते आणि जी नकोशी आहे त्यांना तू जवळ करत असते. पूर्णाई आजीला सुद्धा ज्योतिनीने खूप मोठा असा इशारा केलेला असतो आणि ज्योतिनीच्या या बोलण्याने प्रियाची तर पूर्ण फाटलेली असते. तेव्हा आता रविराज समोर जेव्हा प्रिया ही खोटी तन्वी आहे हे सत्य येणार तेव्हा अश्विन आणि प्रियाचे लग्न पूर्णाई आजीच्या या हट्टाने शेवटी ठरलेले असते. अर्जुन आणि सायलीला हे लग्न मान्य नसते पण आता रविराज समोर ऐन लग्नाच्या वेळीच सायली हीच आपली तन्वी आहे हे सिद्ध होणार असते. कारण एक लहानपणीचा जो आपल्या सायलीचा फोटो असतो आणि एक चैन असते जी प्रतिमाने सायलीला दिलेली असते. ती चैन आणि तो फोटो हा रविराजला मिळालेला असतो आणि प्रियाने जे काही हॉस्पिटलमध्ये ड्रेस घातलेला असतो ती एका व्यक्तीला मारण्यासाठी गेलेली असते. ते सर्व सत्य शेवटी रविराज समोर त्याच वेळेस येणार असते आणि प्रियाचा खोटा पडदा हा फाश होणार असतो. तेव्हा मात्र रविराज हा प्रियाला म्हणणार असतो की तू माझ्या तन्वीला माझ्यापासून वेगळं करण्याचा का प्रयत्न केला. आत्तापर्यंत मी तिचा किती रागराग केला तरीसुद्धा तू जे काही पाप केलं ना त्या पापाची शिक्षा तुला मिळणारच आणि ऐनवेळेस लग्नामध्ये हे सर्व घडणार असते आणि अश्विन आणि प्रियाचे लग्नसुद्धा ऐनवेळेस मोडणार असते. प्रियाचा हा पर्दाफाश होणार असतो. प्रियाने कितीही अश्विनला फसवण्याचा जरी प्रयत्न केला तरी शेवटी हा बॉम्ब ऐन लग्नाच्या वेळेस फुटणार असतो आणि अश्विन जी आपल्या जाळ्यात प्रिया त्याला अडकवण्याचा प्रयत्न करत असते ते काही सक्सेस होणार नसते. तेव्हा मात्र सायलीला सुद्धा हे लग्न मान्य नसते. तेव्हा सायली ही प्रिया अर्जुनची साथ घेऊन प्रियाला या घराची नाचसून नाही होऊन देणार. तिने केलेल्या पापाची शिक्षाच तिला मिळणार. हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.